प्रभात झाली स्वरूपनाथा, या हो मम अंतरी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, दृष्टीने वळू दे तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा अभ्यासाचा, या वचनाचा छंद जडू दे जीवा, सुमने सुमने अर्पण भावी, कृपा करा सत्वरी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, मानस गाभारी, मानस गाभारी. वंदनीय भारत माता भारतरत्न महर्षी धोंडव केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. यानंतर तनुजाताई यांना विनंती करते की त्यांनी शारदा स्तवनाने पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि, सिद्धिर्भवतु मे सदा, सिद्धिर्भवतु मे सदा, सिद्धिर्भवतु मे सदा. धन्यवाद. नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलचे आज स्नेहसंमेलन आहे. विषय आहे काव्यांजली. काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे. भाषेतून व भाषेत घडणे हे काव्याचं एक स्थूल वैशिष्ट्य. याचा अर्थ एवढाच की भाषा ही काव्याची पहिली अट. भाषेशिवाय काव्य असू शकणार नाही. याच काव्याचा प्रवास आज रसिकांना श्रोतांना घडणार आहे. आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आणि त्यांच्या कवितांची ओळख होणार आहे. कवी आणि कविता ही एक सुंदर अनुभूती आहे. कवितेमुळे घडलेली पिढी, समृद्ध झालेल्या विचारांची विचारसरणी या हेतूने काव्यांजली या विषयातून भेटूयात कवींना. या कार्यक्रमातून 19 विविध कवी आपल्याला भेटणार आहेत. त्यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून अवतरलेली ही पुष्पे. याच अनुषंगाने अनेक काव्यांची पुष्पमाला आज इथे गुंफली जाणार आहे. यासाठी ज्या शिक्षकांचे आम्हाला मार्गदर्शन मिळाले ते आहेत तनुजाताई जोशी, कीर्तिताई गंधे, संवादिनीवर साथ आणि संगीत मार्गदर्शन करत आहेत रूपाताई शास्त्री. तसेच या कार्यक्रमात संगीत सहाय्य आणि वादन करणारे बालकलाकार आहेत तबल्यावर कुशल इनामदार आणि अर्णव जाधव, साईड रिदमसाठी चैतन्य काटकर, सोहम धोळे आणि आयुष वाळिंबे, आणि निवेदक मी ओमियनपुरे, मी स्वराली बाळापूरकर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. कविता ही मनाची अशी जडणघडण आहे ज्यात कवी आपल्या मनातील सर्व विचार आणि भावना यांची अशी रचना करतो की वाचणारा थक्क होतो. कविता वाचून याही पिढीने घडावे यासाठी हा प्रयत्न. लहान मुलांचे विश्व अतिशय तरल आणि निर्व्याज्य असते. आपण काय बोलावे, कसे बोलावे आणि कधी व कुठे बोलावे यासाठीचे नियम यांच्या राज्यात फारसे नसतातच. मनात आलं की बोलून टाकायचं अशी जगण्याची सोपी पद्धत हे या वयाचे वैशिष्ट्य. या मुलांचं विश्व तर कोणत्याही मोजमापात न बसणारं विश्वच ते अगाधच असणार.
या कल्पना विश्वाची कल्पना एक कवीच करू जाणे. चला तर मग गुंफूयात एक एक पुष्प. सहज शब्दांनी आपल्या भावविश्वात उतरणारे, गमतीशीर शब्दांनी आपल्याला लहान करणारे प्रसिद्ध गायक कवी म्हणजे कवी संदीप खरे. हे मूळचे पुण्याचेच. आगोबाई ढगोबाई, तुझ्यावरच्या कविता, मौनाची भाषांतरे ही त्यांनी लिहिलेली पुस्तके. दिवस असे की, आयुष्यावर बोलू काही, डिपाडे डिपांग, दमलेल्या बाबाची कहाणी हे त्यांचे गीतसंग्रह. संदीप खरेंच्या या प्रतिभेला पुण्यगौरव पुरस्कार 2007, आद्य कवी मुकुंदराज पुरस्कार 2008, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड, कला प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने बालगंधर्व पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. चला तर मग अशा अनोख्या कवींना भेटूयात. त्यांच्या कविता सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता पहिलीचे सुरेल बालगायक. त्यांच्या रंगमनाचे विश्व मुलांचे या कार्यक्रमातून बोल आहेत चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे. Hola,
आपल्या गायकांच्या गायनाने आणि संदीपजी यांच्या शब्दांच्या जादूने आपण सारेजण मुग्ध होऊन गेलो. खरं सांगा, तुम्हाला सुद्धा तुमच्या बालपणाची आठवण झाली ना? आम्हालाही तसंच वाटलं. खरंच असे अनेक प्रश्न आमच्याही मनात येतात, पण आमच्या प्रश्नांचे उत्तर देणारे आमचे आई बाबा मात्र आम्हाला वेळच देत नाहीत. मग काय, आम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारतो. हळूच आईबाबांना न सांगता त्यांचा फोनही घेतो, प्रश्नांची उत्तरं शोधायला हो. पण एक मात्र खरं, कधीकधी या सगळ्यापेक्षा आजी आजोबांकडे जायचं वाटते. त्यांना सगळं माहीत असतं ना. आज एक खट्याळ मुलगी असंच काहीतरी आपल्याला सांगू पाहतीये. ऐकूयात या काव्यवाचनातून. बोल आहेत मी पप्पांचा ढापून फोन. येत आहेत संदीपजींच्या कविता. येत आहेत आपले चिमुकले बालगायक. आमच्या पहिल्या कवितेचे नाव आहे मी पप्पाचा ढापून फोन. मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले 102. हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो हॅलो बोलतय कोण? आमचे नाव गेला शेट, डोंगरा एवढे आमचे पेट. विकत बसतो साजूक तूप, चापून खातो आम्हीच खूप. तुम्ही कोण, काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव? कसले नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो हॅलो बोलतय कोण? लक्ष्मीबाई मी जोशागरची, चोरून खाते अंडा बुर्जी. वरती कब्बर दूध अन साय, घरात आत्ता कोणी नाय. तुम्ही कोण, काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव? कसले नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो हॅलो बोलतय कोण? मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोण. झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त 1000. तुम्ही कोण, काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव? कसले नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो हॅलो बोलतय कोण? ढगामधून बोलतोय बाप्पा, चल चल मारू थोड्या गप्पा. बाप्पा बोलतोय तर मग थांब, सगळ्यात आधी एवढं सांग. सांगत होता कालच पप्पा, तिकडे आले आमचे आप्पा. एकतर त्यांना झाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. तुला सांगते अगदी स्पष्ट, अर्धीच राहिले आमची गोष्ट. त्यांना म्हणावं येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. सांगत होते जाऊ दूर, एकटेच गेले केवढे दूर. डिटेल सगळा सांगते पत्ता, तिकडे पाठव आमचे आप्पा. बाप्पा बाप्पा बोला राव, सांगते माझं नाव आणि गाव. कसले नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. रॉंग नंबर लागला राव. रॉंग नंबर लागला राव. तिचा हा बाप्पाला लागलेला फोन खरंच इच्छा पूर्ण करणारा असेल तर मलाही या मुलांसारखे लहान व्हायला नक्की आवडेल. मुलांचे खोडकर विश्व एका बाजूला आणि मुलांतील समजूतदारपणा एका बाजूला. मुलं कधीकधी इतक्या शहाण्यासारखी वागतात की आईबाबांनाच समजून घ्यायला निघतात. ऐकूयात त्यांचे हे भावविश्व या काव्यवाचनातून.
बोल आहेत करून करून काळजी माझी करून करून लाड, दमलात तुम्ही आई बाबा झोपा जरा गाड. करून करून काळजी माझी करून करून लाड, दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाढ. मागणार नाही उगाच खाऊ, मागणार नाही खेळ, लवकर उठेन आवरायला लावणार नाही वेळ. शाळेमध्ये जाईल रोज सगळा डबा खाईल, अभ्यास करेल, टीव्ही सुद्धा थोडाच वेळ पाहील. देवापुढे लावील दिवा, जेवण करीन मस्त, वरण भात भाजी चटणी सगळं करीन स्वस्त. शेपूची ही भाजी, शेपूची ही भाजी, सांगेन आई दोनदा वाढ, सांगेन आई दोनदा वाढ. दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाढ. वागणार नाही वाईट साईड, राखेल तुमचं नाव, माझे आई बाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव. लवकर लवकर शिकेल आणि लवकर मोठा होईल, बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईल. वणवण करतो बाबा त्याचे कमी होईल का, दमला तोही त्याला आता मिळू दे आराम. भाजी आणेल आईसाठी लॉन्ड्रीमध्ये जाईल, दोघांनाही फिरायला गाडीतून नेईल. आई म्हणे हेच का ते कार्ट माझं द्वार, हेच का ते कार्ट माझं द्वार. दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाढ. घट्ट मिटा डोळे तुम्हा खुशीमध्ये घेतो, पांघरायला माझं मऊ पांघरून देतो. झालो आता मोठा, सांगा चढेल तुम्हा कोण, आई बाबा तुम्ही आता मुले माझी दोन. पाहू नका असे आता नाते झाले नवे, मात्र आता तुम्ही माझे ऐकायला हवे. काळे बाबा मिशीमध्ये हसतोस असा, आई बाबा रडू लागे डोळे तिचे पुसा. हात जोडे आई, हात जोडे आई, बाबा म्हणतो लवाड, बाबा म्हणतो लवाड. दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाढ, झोपा जरा गाढ, झोपा जरा गाढ. धन्यवाद. किती शांत झोपा असं वाटलं ना. कवीच्या शब्दांची ताकद किती मोठी असते हे यावरून सिद्ध होतं. असे म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. आपल्यासारख्या सामान्यांना जे व्यक्त करता येत नाहीत ते तर संदीप खरेंनी त्यांच्या कवितेतून मांडलंच, पण निसर्गातील घटनांच्या मुलांच्या मनातील अन्वयार्थही त्यांनी त्यांच्या कवितेतून उलगडून दाखवला. पावसासारख्या ऋतूमध्ये मुले काय काय विचार करतात हे आपल्या नृत्यातून सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता पहिलीच्या प्रभावी नृत्यांगणा. बोल आहेत अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ. लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. अगोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई
ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ढगबाई 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 वारा वारा कर करा सो सोम ढोल्या ढोल्या ढगात ढुम 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 वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ढगबाई खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड बुड बेडकाची बडबड फार खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड बुड बेडकाची बडबड फार मुंबईला डबक्याचा करूया तलाव मुंबईला डबक्याचा करूया तलाव साबू बिबू नको थोडा चिखल लगाव ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ढगबाई. फारच उत्साहवर्धक सादरीकरण होतं. सरळ साध्या शब्दातलं माधुर्य आपल्यापर्यंत सहजपणे आणून ठेवणारे संदीप खरे जेव्हा शब्दांशी खेळ करतात, एखाद्या वेगळ्याच भाषेत काव्यरचना करतात, तेव्हा ते वाचताना पाहताना खूप धमाल येते. मराठी भाषा वेगळ्याच ढंगाने बांधून त्याचे गमतीशीर काव्य ऐकूयात या सादरीकरणातून. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी सादर करत आहेत एक नृत्य. चमाल तू चांगतोसा चमीचके चष्टगो, हो हो चमाल तू चांगतोसा चमीचके चष्टगो. चमल तू चंतोसा चमी जगे चष्टगो चष्टगो. चमल तू चंतोसा चमी जगे चष्टगो. मजेत बसा पसरून पाय मुळेच नाही कष्ट गो. चमाल तू चंतोसा चमी जगे चष्टगो. मजेत बसा पसरून पाय मुळेच नाही कष्ट गो. चमला तू चंतोसा चमी जगे चष्ट गो चष्ट गो चष्ट गो. चमला तू चंतोसा चमी जगे चष्ट गो. चमला तू चंतोसा चमी जगे चष्ट गो चष्ट गो. चमला तू चंतोसा चमी जगे चष्ट गो. मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो. चमला तू चंतोसा चमी जगे चष्ट गो. मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो. चमला तू चंतोसा चमी जगे चष्ट गो चष्ट गो. चटपटा चगरन चत हो चथे ती चके चजारा. चटपटा चगरन चत हो चथे ती चके चजारा.
अवती भवती लोकच लोक काहून गेला बिचारा चटपट अजगर नचत हो चक्रे चक्रे जंजारा अवती भवती लोकच लोक काहून गेला बिचारा चकडे चकलो चकडे ती चकलो बोलून बोलून पुरता थकलो चक्रे ती चकलो बोलून बोलून पुरता थकलो चरते पुचमले द चडबड बचर नक चठो चमाला तू चंतोसा चमी चके चष्ट गो मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो चमाला तू चंतोसा चमी चके चष्ट गो चही का चला वो चमी तू चगळे स चकलो चकतात आई चही का चला वो चमी तू चगळे स चकलो चकतात आई मनातलं काही बोलायला मुळी जागा उरली नाही चही कटला हो चमी तू चगळेस चकलो चकतात आई मनातलं काही बोलायला मुळी जागा उरली नाही चकतात ऐचे हे चकतात ऐचे ते जे बोलू ते सर्व कळते चकतात ऐचे ते जे बोलू ते सर्व कळते चज्जाची रात चलायची बोट चरती पुचडली उच्चंबंबो चमाला तू चंतोसा चमी चके चष्ट गो मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो चमाला तू चंतोसा चमी चके चष्ट गो चणून चदली शो चनी त्या चकळे चशाभा सगळे त्या ओळखती आता हिची भाषा चुप चुप ग चणूया मच आमची भाषा च च च चप चुप ग चणूया मच आमची भाषा च च च चमची या चमची तू चम्मत ग चढणार कचही न चणा लखो चमाला तू चंतोसा चमी चके चष्ट गो मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो चमाला तू चंतोसा चमी चके चष्ट गो मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो चमाला तू चंतोसा चमी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती अद्वैताताई उमराणीकर, तिन्ही विजन शाळांच्या प्राचार्या माननीय सौ कांचनताई सातपुते, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वृषालीताई सहस्त्रबुद्धे, पर्यवेक्षक व स्नेहसंमेलन प्रमुख यांना मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. यानंतर मी रूपाताई यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. आज काव्यांजलीमध्ये ऐकण्या आपुल्या गीता, आज काव्यांजलीमध्ये ऐकण्या आपुल्या गीता आणि कविता, अध्यात्मज्ञान कलेने संपन्न अशा लाभल्या प्रमुख पाहुण्या माननीय उमराणीकर अद्वैता. आजच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती उमराणीकर ताई या अहिल्यादेवी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी तेथे 25 वर्ष भाषा विषय यांचे मुलांना अध्यापन केले आहे. MA अर्थशास्त्र, MA हिंदी, MA, BA कीर्तनशास्त्र या पदव्या ताईंनी संपादन केलेल्या आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक येथे कीर्तने व व्याख्याने यांचे सादरीकरण केलेले आहे. पुस्तक लेखनामध्ये त्यांनी केलेल्या पुस्तक भारतीय ज्ञानपरंपरा या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळालेला आहे. यासाठी सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूयात. बडबड गाणी, नाट्य, महानाट्य, दिग्दर्शन, लेखन, चित्र, काव्यलेखन सातत्याने यामध्ये त्यांचं कार्य सुरू असून त्यातही त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. अशा प्रतिभावंत लाभलेल्या आजच्या प्रमुख पाहुण्या
आदरणीय उमराणीकर अद्वैताताई यांचे मनपूर्वक स्वागत. भारतरत्न महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू हे देऊन करावं. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. माननीय रंगमंचावरील सर्व व्यक्तिमत्व आणि महर्षी कर्व्यांना मी सर्वप्रथम प्रणाम करून आपणा सर्वांच्या समोर माझे आज विचार व्यक्त करते. कालच मी लिहिलेल्या नवीन मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि मला म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे की ह्या पुस्तकाची सुरुवात ज्या व्यक्तिमत्वाच्या मुख्याध्यापक पदाने झाली त्याच शाळेच्या कार्यक्रमासाठी आज मला यायला मिळते. महर्षी कर्वे ह्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचं मुख्याध्यापक पद सर्वात प्रथम स्वीकारलं होतं MA झाल्यानंतर लगेचच. आणि तेच मी येताना आम्ही दळवी काकांशी पण बोलत होते की किती मोठं व्यक्तिमत्व असावं. त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते आणि मग मी आपल्या कार्यक्रमाकडे वळते. महर्षी कर्वे जेव्हा या प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, MA मॅथ्स झालेल्या माणसाला खरं म्हणजे त्यावेळेला IASचा दर्जा असायचा, पण ह्यांनी हे पद स्वीकारलं आणि अहिल्यादेवी शाळेमध्ये फर्ग्युसनचे वर्ग, नवीन मराठीचे वर्ग आणि न्यू इंग्लिश स्कूल असं एकत्र शाळा तिथे भरत होती, कारण एकच तुकड्या होत्या. त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजला गणित शिकवल्यानंतर मॅथमॅटिक्सचा तास झाल्यानंतर कर्वे पहिलीच्या वर्गाला गणित शिकवायचे. हे त्यांचं मोठेपण होतं. अशी माणसं काय उभं करू शकतात त्याचं उदाहरण म्हणजे ही व्हिजन स्कूल आहे. आणि अशा शाळेत आज तुमची मुलं शिकतायत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खूप आनंद वाटला आज या शाळेत येताना. दुसरी गोष्ट, आम्ही आत्ता जे बोलत होतो की पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्या संवादामध्ये कुठेतरी अंतर पडत चाललं आहे. पालकांना वाटतं मी शाळेत मूल सोडलं आहे म्हणजे आता शाळेत त्याला सगळं शिकवणारच. शिक्षकाला प्रश्न असतो की मी 60 मुलांपर्यंत अर्ध्या तासात कसं पोचायचं. तर ह्या सगळ्यांमधली गॅप आपण सगळ्यांनी भरून काढायची असते. त्याचं एक उत्तम उदाहरण मला आज इथे दिसलं. काव्यांजली हा विषय तुम्ही जो गॅदरिंगसाठी निवडला हे बघताना मला कुठेतरी दर्जेदार कार्यक्रम बघतोय असं वाटलं. कारण आजकाल आपण कोणत्याही शाळेत गेलो तर ढणाढणा गाणी लावतात आणि दणादणा नाचतात, असा एवढाच एक कार्यक्रम चाललेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं मूल तिथे कार्यक्रमात असावं. पण आजचा कार्यक्रम असा आहे की ह्या सगळ्या कविता तुमच्या मुलांच्या तोंडपाठ होणार आहेत आणि मूल कविता शिकणं किंवा कविता जाणून घेणं ही प्रक्रिया आहे जी ही या कार्यक्रमातनं होती आहे. म्हणून हा कार्यक्रम दर्जेदार असं मी म्हटलं. अतिशय सुंदर त्यांचं मुलांचं भावविश्व उलगडणारी ही जी शाळा आहे आणि ह्या शाळेचा जो प्रयत्न चालला आहे की मुलांपर्यंत पोहोचायचा, त्यासाठी माझं काही योगदान लागलं तरी मी येणाऱ्या ताईंना मी कबूल केलं आहे आणि ह्या शाळेच्या माध्यमातून आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. हे व्यक्तिमत्व घडत असताना काव्याचा नेमका काय त्याच्यावरती परिणाम असतो तर ह्याचं उदाहरण आपण स्वतःशीच विचार करून पाहिलं तर लक्षात येईल की आम्ही लहानपणापासून जे रामायण महाभारत शिकलो हे सगळ्या गोष्टी काव्यरूपात आहे. वाचे परते कवित्व कविते बर्वे तत्व असं तिथे जे म्हटलं आहे की हे बर्वेपण आहे आणि अशी कविता शिकणं हे मोठेपण आहे. आणि काव्यामधनं माणूस कमी शब्दात जास्तीत जास्त मोठा आशय पोचवू शकतो. ही गोष्ट नेमकी आजच्या कार्यक्रमातनं साधली जाते आणि हे काव्याचे जे प्रकार लिहिलेत हे प्रकार मुलांना दाखवा, ऐकवा. एक ठराविक पद्धतीचंच गाणं ऐकायचं, ठराविक पद्धतीचंच कल्चर डेव्हलप करायचं, हा जो अट्टहास सध्या चालला आहे की मी IT मध्ये कामाला आहे, माझं मूल मॉलमध्येच गेलं पाहिजे, म्हणजे मुलांना कुठे फिरायला नेलं तर मॉलमध्ये नेलं असं आईवडील अभिमानाने सांगतात, कारण 2 तास त्यांची खरेदी होते आणि 2 तास मूल प्ले झोनमध्ये खेळतं. तर ही पद्धत नाही. मुलाशी तुम्ही खेळलं पाहिजे, मुलाला टाळ्या दिल्या पाहिजे, मुलाशी तुम्ही गप्पा केल्या पाहिजे, मुलांनी कणकेचा गोळा घाण केला पाहिजे. हे सगळं जेव्हा जमेल तेव्हा मूल खऱ्या अर्थाने डेव्हलप होणार आहे. आता येणारी ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ही मुलाचं कौशल्य विकसित करणार आहे. पण कित्येक आईवडिलांना 10वीपर्यंत माहिती नसतं की मुलामध्ये काय कौशल्य आहे. ह्या इथे 10वीतली विद्यार्थिनी बसली आहे, अतिशय सुंदर बोलते. तिचं निवेदनामध्ये असलेलं हे जे कौशल्य आहे हे शाळेने हेरलं पाहिजे.
कारण आईवडिलांना फार उशिरा कळतं आपल्या मुलाला काय येतं आहे किंवा काय आवडतं आहे. आपण त्याच्यावरती काहीतरी गोष्टी लादायला जातो, तसं करायचं नाही. तर अशा कार्यक्रमांमधनं आपल्या मुलाला नेमकं काय येतं आहे हे ओळखून त्याला त्या त्या विषयाचं शिक्षण आपण द्यायला हवं आहे. अशा ह्या सुंदर कार्यक्रमामध्ये खूप वेळ लांबण न लावता मी माझी एक कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माझा परवाच एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे, बडबड गाडी 2. मी ते पुस्तक ताईंजवळ देईन. माझ्या मते काही जण जर शिक्षण विवेकच्या स्पर्धेला आले असतील तर तिथे मी ही वाचली होती, त्यांना हे परत ऐकायला लागेल. माझ्या कविता साधारण अशा पद्धतीच्या आहेत. आपल्या सगळ्यांकडे जादूचा दिवा आपण ऐकला आहे लहानपणापासून की, आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की कुठेतरी जुन्या बाजारात मिळतोय का बघू आणि तो आणून घासला की आपल्याला हवं ते मिळेल. पण खरं म्हणजे अशी कल्पना मुलांच्या मनात नेमकी काय असते बघा. आमच्यासुद्धा घरी आहे जादूचा तो दिवा, आमच्यासुद्धा घरी आहे जादूचा तो दिवा, हवे तेव्हा मिळते सगळे मागून नुसतं बहा. दूध नाश्ता हजर असतो, जेवणसुद्धा कडक, पिशव्या भरून सामान येते दुकानातून तडक. कपडे बूट वस्तू खेळणी कुरिअरवाला आणतो, पैशाशिवाय सगळं काही आपोआप मिळतं. हलवा याचे गोडधोड हॉटेलमधले मेनू, हलवा याचे गोडधोड हॉटेलमधले मेनू, स्विगीवाले धावत असतात जशी कामधेनू. आईबाबांजवळ आहेत जादूचे हे दिवे, कार्ड घासून जिनी येतो आणतो काही नवे. ॲम्बेसॅडर झाला आहे ॲमेझॉनचा जिनी, ॲम्बेसॅडर झाला आहे ॲमेझॉनचा जिनी, पूर्वीसारखं फुकट नाही काढून घेतो मनी, पूर्वीसारखं फुकट नाही काढून घेतो मनी. अशा कविता इथे अनेक कवींच्या इथे मांडल्या जाणार आहेत, परंतु वेळेचं बंधन त्यांनाही आहे तसं आपल्यालाही असतं. म्हणून मुलांना चांगल्या कविता ऐकवा, चांगलं गाणं ऐकवा, चांगले खेळ दाखवा, चांगली प्रदर्शनं दाखवा की ज्यातनं त्याची आवड तुम्हाला कळणार आहे. आईवडिलांना कळेपर्यंत मूल खूप मोठं झालेलं असतं आणि मग नंतर लक्षात येतं, अरे हा चांगला गात होता पण आपण त्याला गाणंच शिकवलं नाही, अरे हा चांगला चित्र काढत होता पण आपण त्याला भयंकर वेगळ्याच याला कोर्सला घातलं. तर असं न होता आत्ताच आम्हाला काहीतरी छान मिळेल आणि असं हे गवसण्याचं काम मला वाटतं शाळा नक्की करते आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझं छोटंसं भाषण थांबवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुमचे विचार ऐकून खरोखरच आम्हाला नवीन प्रेरणा मिळाली. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी खाली स्थानापन्न व्हावे. कविता अलंकारिक शब्दातील असो किंवा बडबड गीतातील, खरोखरच खूपच आनंद देणारी असते. आता पहिलीच्याच बालमित्रांनी काय धम्माल केली आणि हो कविता पण शिकले सगळे. त्यांचे पाठांतर त्यांचे उच्चार फारच छान वाटलं ऐकायला. यानंतर आपली कला सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 2रीचे विद्यार्थी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, अशी सकारात्मक जगण्याची शिकवण आपल्याला देतात ते म्हणजे कविवर्य मंगेश केशव पाडगावकर. शब्दांचे नक्षत्र आपल्या लेखणीतून लेखाटणारे मंगेश पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यात झाला. मंगेश पाडगावकर हे मराठी साहित्यामधील प्रसिद्ध कवी, गीतकार व लेखक होते. त्यांनी विविध बालगीते, कादंबऱ्या, कविता, ग्रंथांचे मराठीमध्ये अनुवाद केले. तसेच असंख्य चित्रपटासाठी गीतेही लिहिली. मंगेश पाडगावकरांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानामुळे त्यांना सलाम या काव्यसंग्रहासाठी 1980 मध्ये प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी कवितेत अनेक प्रयोग केले. बोलगाणी सारख्या त्यांच्या प्रयोगावर टीकाही झाल्या, पण सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर ही बोलगाणी कायमच रुळली. त्यांच्या प्रेम कवितांबरोबरच त्यांच्या बालकविताही प्रचंड लोकप्रिय झाल्या. मंगेश पाडगावकरांना मिळालेले पुरस्कार आहेत: साहित्य अकादमी पुरस्कार 1980, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2008, पद्मभूषण पुरस्कार 2013, तसेच 2010 मध्ये मराठी बालकुमार साहित्य संमेलन संगमनेर, तसेच 2010 मध्ये विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मंगेश पाडगावकरांची 60 वर्षाहून अधिक लेखन कारकीर्द होती. अमेरिकन साहित्यकृती, गुजराती भाषेतील कवितांचे अनुवाद त्यांनी केले. मीराबाईंचे काव्य प्रथम त्यांनीच मराठीत आणले. सांग सांग भोलानाथ किंवा पुस्तक नंतर वाचा यासारखी अनेक बालगीते त्यांनी लिहिली. आमलेट, अफाटराव
यासारख्या कविता त्यांनी मुलांसारखे मूल होऊनच लिहिल्या. लहान मुलांना कळतील असे शब्द, त्याचबरोबर त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारे विषय हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्यच. त्या कविता ऐकताना लहान मुलांबरोबरच मोठ्यांमधील मूल जागृत होऊन चेहऱ्यावर नक्कीच हसू पसरेल. काव्यवाचन सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता दुसरीचे आमचे चिमुकले काव्यवाचक. नमस्कार. आमच्या पहिल्या कवितेचं नाव आहे गोड हसा कडूबाई. 1 2 3 सुरू. कडूबाई कडूबाई मुळीच नका रडूबाई. कडूबाई कडूबाई मुळीच नका रडूबाई. काही लठ्ठ काही रोड, काही लठ्ठ काही रोड, काही कडू काही गोड, सगळेच कसे रोड असणार, सगळेच कसे रोड असणार, सगळेच कसे गोड असणार. काळोख असला तरी सुद्धा, काळोख असला तरी सुद्धा, दिवा लावून बसता येत. कडू असलो तरी सुद्धा हळूच गोड हसता येत. कडूबाई कडूबाई मुळीच नका रडूबाई. कडूबाई कडूबाई मुळीच नका रडूबाई. डोळे पुसा गोड हसा. हा 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 हा. आमच्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे पिंकी. 1 2 3 सुरू. पिंकी इंग्लिश शाळेत जाते, मी तिला फार भितो. ती वॉटर ड्रिंक करते, मी तिला पाणी पितो. जाडे जाडे इंग्लिश शब्द तिच्या तोंडात उठ-सूट. माझ्या पायात साधी चप्पल, तिच्या पायात छान बूट. ती म्हणाली एका शब्दाला मराठीत शब्द कुठला. आता गप्प बसलास ना, बघ तुला घाम फुटला. मराठीच्या प्रेमामुळे गप्प मला बसवेना. इंग्रजीची तिची आई मुळीच मला ऐकवेना. मी तिला ताडकन म्हटले, वरण भात आणि पिठले. यांना तुझ्या इंग्रजीत सांग बरं शब्द कुठले. हे ऐकून पिंकी गप्प, तिला काही सुचेना. इंग्रजीत पिठले खाईल असा शब्द मिळेना. आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते आणि वरण भातावर मराठीत लिंबू पिळते. आमच्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे वेडा कोकरू. 1 2 3 सुरू. वेडा कोकरू खूप थकलं, वेडा कोकरू खूप थकलं. येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतंच झालं, अंधार बघून भलतंच झालं. दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं, शेवटी एकदा घर दिसलं. वेडा कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत, डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत. नमस्कार. आमच्या पहिल्या कवितेचं नाव आहे अडम तडम. 1 2 3 सुरू. अडम तडम चुलावर चढम, अडम तडम चुलावर चढम. सांभाळून चढम नाहीतर पडम, धडम धडम. आब्बा आब्बा फळीवर डब्बा, नक्की नक्की गोष्ट पक्की. आडू पाडू डब्यात लाडू, डब्यावर हल्ला डल्ला डल्ला. खिशात लाडू भरून घे मग, जिथे
कवितेचं नाव आहे नाटक फसत्यात अशी कविता. 1 2 3 सुरू. भाजलेल्या वांग्याचं भरीत, स्वयंपाकघरात आई होती करीत. लंगडत लंगडत मी तिथे गेलो, रडत म्हणालो आई मी मेलो. माझ्याकडे बघून आई हसली, मला वाटले आता चांगलीच फसली. मी म्हणालो थुंकी दाबून ओठात, आई माझ्या कळ येते पोटात. उठल्यापासून गेलो 5 वेळा, तरी सुद्धा थांबल्या नाहीत कळा. फारच म्हणजे फारच दुखते डोके, जसे डोक्यात हातोड्याचे ठोके. चक्कर येते सुजला आहे गळा, आज वर्गात दिसला नाही फळा. चालवत नाही असा पायात ठणका, मोडला वाटतं पाठीचा मणका. आई म्हणाली अरे 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 फारच वाईट झालं, एक मात्र तुझ्या लक्षात कसं नाही आलं. आज आहे रविवार, आज नाही शाळा. सोमवारचं नाटक चुकून आज केलंच बाळा. कळा थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते, बरीच करून झालं की तुझा अभ्यास घेते. आमच्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे अदला बदल. 1 2 3 सुरू. तात्याला होती दाढी, आनंद होती शेंडी. तात्याला होती दाढी, आनंद होती शेंडी. तात्यांना आवडे भोपळा, आनंद आवडे भेंडी. तात्यांना आवडे भोपळा, आनंद आवडे भेंडी. अण्णांनी खाल्ला भोपळा, तात्यांनी खाल्ली भेंडी. अण्णांनी खाल्ला भोपळा, तात्यांनी खाल्ली भेंडी. आनंद आली दाढी, तात्यांना फुटली शेंडी. आनंद आली दाढी, तात्यांना फुटली शेंडी. धन्यवाद. काव्यांच्या या नवनवीन निर्मिती ऐकल्या की वाटतं पुस्तके किती महत्त्वाची आहेत आपल्या आयुष्यात. यानंतर नक्कीच आपले वाचन समृद्ध होणार असे वाटते. पण या पुढील गीतातील मुलांना त्यांचे मित्रमैत्रीण ह्या पुस्तकांना बाजूला ठेवून खेळायला सल्ला देत आहेत. म्हणजेच वाचन, अभ्यास आणि खेळ हे सारेच महत्त्वाचे आहेत. आज आपल्यासमोर कवी माणगेश पाडगावकर यांचे 2 गीत नृत्यांमधून सादर करण्यासाठी येत आहेत. इयत्ता 2रीच्या 3ही तुकड्यांचे विद्यार्थी. बोल आहेत पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा.
आता मुलांचं विश्व हे दोन वेगळ्या भावविश्वात उलगडणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात कोमेजून गेलेली मुलं आणि स्पर्धेच्या युगात धावतच सुटलेली मुलं, खरोखरच किती काटेकोर आणि चौकोनात बसवले आहे आपण त्यांचं आयुष्य. हे काटेकोर आयुष्य जगत असताना कोमेजून गेलेल्या भावना काय बरं सांगतात आपल्याला? शिस्तीच्या काटेकोर नियमात अडकलेली मुलं आनंद घेऊ शकतील का झाडावरून पडलेल्या फुलांचा? का मोबाईल, टी व्ही या गॅजेट्सच्या वापरात अडकलेलं आयुष्य यंत्रवत होईल? पाहूयात या त्यांच्या दोन्ही भावविश्वातील गीतातून. पारिजातकाची फुलं पुस्तकांच्या दुय्यातही खेळायची गंमत आणि आनंद देणारी ही नृत्य. बोल आहेत, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. दुहेरी सादरीकरण. टप टप पडती
विद्यार्थ्यांचे जोरदार कौतुक. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरा त्यांचं हे करावे. यानंतर मी तनुजाताईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. अतिथी देवो भव ही तर आपली संस्कृती. अतिथी देवो भव ही तर आपली संस्कृती. कार्यक्रमाला लाभली आपली उपस्थिती. ही आम्हा आनंददायी स्मृती. आनंददायी स्मृती. वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 या वर्षामध्ये काव्यांजली या संकल्पनेअंतर्गत जवळजवळ 19 मराठी कवींच्या कविता, काव्य अभिवाचन, नृत्य आणि गायनाच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या टेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूलच्या सेवानिवृत्त भाषा शिक्षिका माननीय अद्विताताई उमराणीकर यांचे मी श्रीमती तनुजा जोशी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मनापासून आभार मानते. आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आलात, मुलांचे कौतुक केलेत, यासाठी तुमचे खरोखर खूप आभार. आमच्या शाळेला नेहमी प्रोत्साहन देणारे, सहकार्य करणारे म्हणजे आधारस्तंभच म्हणता येईल असे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ यांचे आणि आमच्या शाळेच्या शाला समिती अध्यक्षा श्रीमती सविताताई काजरेकर यांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. तसेच नेहमी तत्पर असणाऱ्या संस्थेच्या वास्तू विभागाचेही विशेष आभार. काव्यांजली या आगळ्या वेगळ्या विषयाच्या निवडीपासून ते कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या 3ही शाळांच्या मुख्याध्यापिका प्रमुख श्रीमती कांचनताई सातपुते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृषालीताई सहस्रबुद्धे यांचे मनःपूर्वक आभार. तसेच प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती धनश्री फडके यांचेही मनस्वी आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्साही आणि मेहनत घेणाऱ्या सर्व वंदनीय शिक्षक वृंदांचेही आभार. शिक्षक आणि वरिष्ठ यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या स्नेहसंमेलनाच्या प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती आरती नाटेकर यांचेही आभार. त्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी ऑडिटोरियम म्हणजेच सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृह व्यवस्थापकांचेही आभार. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी प्रकाश योजनेची जबाबदारी चोख सांभाळणारे श्री स्वप्नील सर यांचेही आभार. ध्वनी आणि तंत्र सहाय्यक हे काम अतिशय तत्परतेने करणाऱ्या श्रीमती वरदगौरी म्हेत्रे यांचे आभार. कार्यक्रमासाठी चलचित्रपट सादरीकरण सहाय्यक म्हणजेच प्रोजेक्टर व स्क्रीन ऑपरेटर सिस्टीमचे काम अचूकपणे करणाऱ्या श्रीमती स्वप्ना मांढरे यांचेही आभार. स्नेहसंमेलनासाठी सर्व विभागाच्या ध्वनिमुद्रणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या श्रीमती रूपा शास्त्री यांचे आभार. आपल्या गोड आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे 10वीचे विद्यार्थी यांचेही विशेष कौतुक. कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या सर्व मावशी आणि काकांचे अनेक आभार. ज्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने कार्यक्रम बहारदार झाला असे आमचे लाडके विद्यार्थी यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे, ज्यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला असे आमच्या पालकवर्गांचेही खूप खूप आभार. मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.